आताच्या क्षणाची मोठी बातमी कांदा उत्पादकांच्या अनुदानासंदर्भातली आहे। राज्य सरकारनं प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची राज्य सरकारनं घोषणा केली। मात्र दीड वर्ष उलटलं तरी राज्यातील 12,947 शेतकऱ्यांच्या खात्यात ठणठणाट आहे। कांदा उत्पादकांचे 24 कोटी रुपयांचं अनुदान रखडलंय। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी तरी अनुदान मिळेल का असा सवाल शेतकरी संघटनांनी आता उपस्थित केलाय। सकाळ वृत्तपत्रानं अनुदान रखडल्याची एक्सक्लुझिव्ह बातमी दिली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान रखडल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। 13,000 शेतकऱ्यांचे जवळपास 24 कोटी रुपयांचं अनुदान अद्याप रखडलेलं आहे। आपल्या सोबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे आहेत। तर कांदा उत्पादक संघटनेचं आणि सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे, एक तर मुळात शेतकऱ्यांना अनुदानाची गरजच नाही। त्यांना जर चांगला बाजारभाव भेटला, कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा आधी 3,000-4,000चे दर मिळत गेले सतत, तर मग अनुदानाची गरज येणार नाही। मग अनुदान जर द्यायचं आहे तर मग ते योग्य वेळी दिलं गेलं पाहिजे। पण आधीच्या ज्या योजना आहे त्याच्यात जर त्यांना निधी नसेल द्यायला तर मग शेतकऱ्यांची थट्टा कशासाठी करताय? आमचं म्हणणं असं आहे की आता जे राहिलेले कांदा अनुदानाचे फेरपडताळणीतले जे 25 कोटी आणि आधीची रक्कम ही एक रकमी या 2 दिवसात जमा करावी, अन्यथा राज्य सरकारला हे जे शेतकरी आहे कांदा उत्पादक हे नक्कीच याचा जाब ह्या विधानसभा निवडणुकीत विचारतील। त्याचबरोबर कांद्यावर जे 20% निर्यात शुल्क आहे हे तत्काळ हटणं गरजेचं आहे। आता आचारसंहिता लवकरच लागेल, त्याआधी तरी जे रखडलेले शेतकऱ्यांचे जे पैसे आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे शेतकरी म्हणून का आमचे इतक्यात 13 महिन्यापासून रखडलेले पैसे ते तुम्ही तातडीनं आमचे वर्ग करा। 350 रुपये अनुदान आणि जे काही शेतकऱ्यांचे पैसे होते ते प्रत्येक शेतकऱ्याला मिळालेच पाहिजे। आता एकच मागणी आमची, राहिलेलं अनुदान आहे ते त्वरित द्यावा आणि तो शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। त्याचप्रमाणे इथून पुढे चाललेल्या कांद्याच्या बाबतीत काहीतरी नियोजन करून हस्तक्षेप न करता कांद्याचा दिलासा द्यावा, अशीच आमची शेतकऱ्यांची म्हणणं आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।